मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वित्त विभाग त्याच्यामध्ये बघू शकता सहसंचालक लेखा कोषागारे नाशिक विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये नाशिक विभाग आज प्रसिद्ध झाली. मागच्या आठवड्यामध्ये पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नागपूर विभाग या 3 विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि आता ही चौथी नाशिक विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये एकूण जागा किती असणार आहेत तर 59 जागा असणार आहेत आणि सर्वात जास्त जागा कोकण विभागामध्ये येणार आहे. 200 प्लस जागा राहणार आहेत. त्यासाठी ही अपडेट तुम्हाला लवकरच देईल. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर याच्यामध्ये कोणते पद असणार आहे बघू शकता. कनिष्ठ लेखापाल गट क वेतन स्तर एस 10चं पेमेंट असणार आहे 29,200 ते 92,300 हे 29 आहे परंतु हे 45,000 स्टार्टिंग भेटेल. आता प्रवर्ग आणि संख्या दिलेली आहे बघू शकता. येथे कॅटेगरी आणि पदसंख्या. अ जा कॅटेगरी 8 जागा, अ ज 4 जागा, वि जा अ 2 जागा, भ ज ब 2 जागा, भ ज क 1 जागा, भ ज ढ 1 जागा. इथे 2 जागा आहेत. वि माप्र 1 जागा, ई माव म्हणजे ओबीसी आहे 11 जागा बघू शकता. 6 माप्र 6 जागा, आधुग 6 जागा आणि ओपनसाठी 16 जागा आहेत आणि खाली आरक्षणानुसार जागा महिला पुरुष खेळाडू वगैरे ते या सर्व तुम्ही या ठिकाणी बघायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर याची या ठिकाणी अर्ज कधीपासून करायचा आहे तर आज तारीख आहे बघू शकता. आज 23 तारीख आहे. उद्यापासून 24/1/2024 रोजीपासून 25 रोजीपासून सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात. शेवटची तारीख आता ही 24 जानेवारी पासून तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. तर 23 फेब्रुवारी जवळ-जवळ 1 महिना तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आता याची शैक्षणिक पात्रता काय आहे? एकूण शैक्षणिक पात्रता काय आहे? कनिष्ठ लेखापाल हे पद असणार आहे. शैक्षणिक अर्हता बघू शकता. संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी. जर तुम्ही कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट पदवी कंप्लीट केली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. सोबतच तुमच्याकडे बघू शकता मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय प्रमाणपत्र पाहिजे. तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. जर मराठीचे नसेल 30 शब्द प्रति मिनिटचे प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगाचे या ठिकाणी शासकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आता इथे ही शॉर्ट जाहिरात आहे. पूर्ण जाहिरात तुम्हाला बघायला भेटेल परंतु या शॉर्ट जाहिरातीमध्ये संपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे. उमेदवार 19 18 वर्ष नाही तर 19 वर्ष म्हटलेलं आहे. 19 वर्षापेक्षा कमी नसावे त्याचे वय आणि बघू शकता खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी 38 वर्ष असावे आणि मागासवर्गीय जर उमेदवार असेल तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. अपंग, दिव्यांग वगैरे आहेत ते अनाथ वगैरे ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहेत. लक्षात घ्यायचं आहे. जर बघू शकता अराखीव खुला प्रवर्ग ओपन प्रवर्गासाठी 1,000 रुपयाची फॉर्म फी राहील आणि एस-सी, एस-टी, ओबीसी राखीव प्रवर्गासाठी 900 रुपयाची फी राहील आणि जे माजी सैनिक आहे यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी येथे राहणार नाही. लक्षात घ्यायचं आहे. आता ही शॉर्ट जाहिरात आहे. पूर्ण जाहिरात आल्या दुपारी येईल. ती तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येईल. याच्यामध्ये जवळ-जवळ सर्व माहिती सांगितलेलीच आहे. फक्त अर्ज करण्याची लिंक वगैरे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. एकूण 59 जागांसाठी ही जाहिरात आहे. तर याच्याबद्दल कोणताही जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.